नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी पफ स्लीवची डिझाइन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर इथे मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलेला आहे। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। अस्तरवर पहिल्यांदा स्लीवचं कटिंग करणार आहे। तर स्लीवची उंची आहे 11 इंच तयार। त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला आणि 12 इंचावर हे मार्किंग करून घेतलं स्लीवच्या उंचीचं। त्यानंतर बंद बाजूकडे इथे 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। इथे 2 इंचावर मार्किंग करून ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। त्या 2 इंचाच्या पुढे स्लीवचा घडी घ्यायची आहे। तर स्लीवची घडी मी इथे घेतलेली आहे 9 इंच 34 साइजसाठी। 3.5 इंच कॅप हाईट दिली। 2 इंच आतमध्ये असं मार्किंग केलं आणि इथून स्लीवचा आकार देऊन घेतला। दोन इंच खाली सोडून पुढे दंडघेराचा निम्मा टाकलाय। दंडघेर आहे 9.5 इंच, त्याचा निम्मा 4.25 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन हे मार्किंग करून घेतलं। लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर पफ येण्यासाठी इथे मी वरती एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे। तर इथे मी 1.5 इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे पफ चांगला यावा त्यासाठी। जर तुम्हाला पफ कमी हवा असेल तर तुम्ही हे कमी सुद्धा करू शकता। हा आकार इथे स्लीव्जला जोडून घेतला। आता हे जसं मार्किंग केले त्याप्रमाणे हे कटिंग करून घ्यायचे। खाली मेन फॅब्रिकवर स्लीव्ज कटिंग करून घेतलेले आहे। ही जी स्लीव्ज आहे त्याची उलटी बाजू वरती ठेवायची आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवून चारही बाजूने याला स्टिच करून घ्यायचं। तर हे आतल्या बाजूने हे जोडून घेतलेलं आहे, चारही बाजूने स्टिच केलं। एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून टाकलेलं आहे। स्लीवचा आतमध्ये सेंटर पॉइंट मार्किंग केलं आणि त्याला हे मार्किंग डार्क करून घेतलं। तर इथे काठ येतोय 5 इंचाचा। तर हे असं सेंटरला फोल्ड करून घेतलं आणि इथे 5 इंचावर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर इथे 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली। तर ही जी लाईन आहे सरळ त्याच्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायचं इथपर्यंत। तर इथे मी स्टिच करून घेतलं आणि शिलाई इथे लॉक करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही स्लीव्ज अशा प्रकारे दिसेल। तर हे फोल्ड करून घ्यायचं इथे सेंटरला बरोबर। हे सेंटरचं मार्किंग बरोबर सेंटरला आलं पाहिजे अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्यात इस्त्री करून घ्यायची। इस्त्री केल्यामुळे ते छान सेट होतं। आता हे सेंटरचं जे मार्किंग आहे तिथे मार्किंग केलं आणि त्याच्या अलीकडे 1-1 इंचावर मार्किंग केलं आणि पलीकडे 1-1 इंचावर मार्किंग केलं, असं 4 मार्किंग केले। इथे मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत। थर्माकोल बॉल फॅब्रिकमध्ये घालून त्याचे पोटली बटन्स तयार केलेले आहेत। तर हे पोटली बटन्स आपल्याला आता इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून लावून घ्यायचे आहेत। सर्व पोटली बटन इथे जसं मार्किंग केलंय त्याप्रमाणे लावून घेतलेले आहेत। हे लावल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे पोटली बटनचं ते कटिंग करून घ्यायचे थोडं थोडं। त्याच्यानंतर 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे। सरळ पट्टी घेतली अस्तरची। ही पट्टी खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हा जो स्लीवचा भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि जी शिलाई आहे पहिली त्याच्यावरच दुसरी शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही पट्टी अशा प्रकारे करायची आहे आणि त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची। ही दाब शिलाई पट्टीवर आली पाहिजे अस्तरच्या। त्याच्यानंतर आता पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे। ही शिलाई आता कच्चीच दिलेली आहे। त्याच्यानंतर त्याला हात शिलाई मी करून घेणार आहे आणि मग ही शिलाई काढून टाकणार आहे। तर अशा प्रकारे इथे मी ही पट्टी जोडून घेतली। ही पट्टी जोडून आपली पूर्ण तयार झालेली आहे। आता वरती आपल्याला इथे प्लेट्स घालायचे आहेत पफ क्रिएट करण्यासाठी। तर इथे मी वरती प्लेट्स घालून घेतल्या। सेंटरचं मार्किंग केलं आणि 2-2 इंच अलीकडे पलीकडे मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जेवढे प्लेट्स येतील तेवढ्या घालून घेतलेल्या आहेत। तर मी इथे वरच्या बाजूने 3 इंच अलीकडे आणि 3 इंच पलीकडे सेंटरपासून अशा प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत। त्याचे डायरेक्शन जे आहे ते एकमेकांकडे ठेवलेले आहेत, बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। आतल्या बाजूला त्याचं डायरेक्शन ठेवलेलं आहे प्लेट्सचं। 3-3 प्लेट्स मी इथे घालून घेतलेल्या आहेत।
तर अशा प्रकारे ही स्लीव्ज आपली तयार होते आणि त्याचा लुक पण खूप सुंदर येतो. तर पाहू शकता ही स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. आता ब्लाऊज पीसला जोडण्यासाठी त्याचा पहिल्यांदा जो फ्रंटच्या आर्महोलचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मग ही स्लीव्ज ब्लाऊजला जोडायची आहे. तर खूप सुंदर अशी आपली ही स्लीव्ज डिझाईन तयार झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थोडी वेगळ्या प्रकारची आहे, तर दिसायला पण खूप सुंदर आणि युनिक अशी दिसते. तर अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओ माझे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला येणार माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.